कृषी कॉलनीत दुर्गंधीयुक्त नाल्यांची दुरुस्ती करा, अशी मागणी या ठिकाणच्या नागरिकांनी केली असून गेल्या अनेक दिवसापासून याचा त्रास या ठिकाणच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे। आज गुरुवार दिनांक 29 मे रोजी दुपारी 4 वाजता त्यांनी ही मागणी केली आहे। बीड शहरातील कृषी कॉलनीमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून दुर्गंधीयुक्त नाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। या भागातील नाल्या साफ न झाल्यामुळे परिसरात रोगराईचा धोका वाढला आहे। नागरिकांनी वारंवार बीड नगरपालिकेकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नाल्यामधील घाण सतत पाणी वाहत आहे आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरलेली आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे। तक्रारी करून सुद्धा प्रशासन फक्त आश्वासने देत आहे। कोणतीही प्रत्यक्ष स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवली जात नाही। या परिस्थितीला कंटाळून नागरिकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे। काहींनी तर थेट पालिकेच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे। त्यांच्यामध्ये जर लवकरच स्वच्छतेची उपाययोजना केली नाही तर आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहू शकतो, असे देखील नागरिकांनी चिंता व्यक्त केली। साप वगैरे आमच्या घरामध्ये या ठिकाणी जात आहेत। अनेक समस्याला या ठिकाणी आम्हाला तोंड द्यावं लागत आहे। यावर या ठिकाणी इथं जवळपास 20 अशा प्रकारचे घरं आहेत। आम्ही जवळपास 100 वेळेला कमीत कमी तुम्हाला सांगतो साहेब, या ठिकाणी आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे, नगर परिषदेला निवेदन दिलेलं आहे, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, स्थानिक नगरसेवकांना आम्ही विनंती केली आहे। वारंवार विनंती करून देखील आमच्या या ठिकाणी प्रश्नाला वाचा या ठिकाणी कुणीच इथं आमचं या ठिकाणी घेतलेलं नाहीये। आणि म्हणून आम्हाला कधी कधी असं वाटतं की इथं खरोखर घर बांधून आम्ही पश्चाताप केलेला आहे, दुःख वाटायला आम्हाला की कुठतरी या ठिकाणी आम्ही दुसरीकडे सेटल झालं असतं तर बरं झालं असतं। घर बांधून एवढे मोठे या ठिकाणी आम्ही इन्व्हेस्टमेंट करून आज आम्हाला त्याचा पश्चाताप होतोय की कर वगैरे आम्ही तर नगर परिषदेचे सर्वांचे कर आम्ही या ठिकाणी वारंवार वेळेवर भरतो आणि या सर्व गोष्टी होऊन सुद्धा आमच्यावर ही वेळ येते। आमच्या इथं या ठिकाणी वाली कोणीच राहिलेलं नाही। इथे तत्कालीन जे जिल्हाधिकारी होते ते पाहू म्हणाले, सांगतो म्हणाले, पण तसं काही केलेलं नाही। आणि इथं जरी नगरपालिकेची जीसीपी जरी आली तरी त्याच्यामध्ये ते जीसीपीला काही नाही, समजा खोरं वगैरे काही नाही, नुसती नाली काढण्याचं आहे। परंतु वास्तविक पाहता नगर रोडचे ते आहे जीसीपी आहे, तिला दात्र्या वगैरे असायला पाहिजे, नाली खोलून त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून द्यायला पाहिजे। कोणी इथं आडवं नाही, कोणी नाही, काय नाही। आणि सिमेंट रोड झालेला आहे, तो अर्धवट झालेला आहे आणि पुढे सुद्धा तो सिमेंट रोड चांगला करावा असं आम्ही खूप मोठ्या समस्या आहेत। नगरपालिकेला वारंवारही आम्ही कळवलंय, कारण जेव्हा पाऊस येतो त्यावेळेस पूर्ण घराने आमचं पाणी जातंय, कारण साप इच्छू वगैरे बऱ्यापैकी त्रासदायक असे प्राणी येऊन आमच्या लहान मुलं असतात, लहान मुलांना त्या चावण्याची खूप भीती असते। नगर परिषदेला आम्ही वारंवार ते निवेदनही दिलेलं आहे आणि निवेदन देऊनही त्याच्यावर कुठलीही ऍक्शन घेतलेली नाहीये। फक्त एवढंच म्हणतात की आम्ही पाहू, बघू, येऊ आणि येणं आणि जाणं एवढंच केलेलं आहे। तिने आतापर्यंत कुठलीही त्याची ऍक्शन घेतलेली नाही। कुठल्या संबंधित अधिकाऱ्याला म्हणजे भेटलो तर ते आले, येऊन एक जसे सहलीला आल्यासारखे एक चक्कर मारून फिरणं, तसं येऊन ते फिरून गेलेले आहेत आणि पाहू म्हणलेत आम्ही वरच्यांना कळवू, पण त्याच्यानंतर कुठली ऍक्शन झालेली नाही, काही नाही। आता माझं पाणी मुख्य असं आहे की माझं पाणी समजा कधी समजा शेजारी पाजारी जर प्लॉटमध्ये सोडायचं गेलं तर सोडून कुणीही देत नाही। वारंवार आमचे भांडण होतात। भांडण झाल्यामुळे आमचे मित्र त्यांच्या एक छोटीशी टाकी बनवली, टाकीमध्ये आम्ही ते पाणी साठवतो आणि मित्राच्या साहाय्याने आम्ही मुख्य नालीमध्ये नेऊन ढकलत ती गाडीही चालू होत नाही आमची, ढकलत नेऊन तिथं पाणी सोडतो। आता नगरपालिकेकडे काय मागणी तुमची? नगरपालिकेकडे एवढीच मागणी आहे की आमच्या जो पाण्याची समस्या आहे, मुख्य पाण्याची नालीची पाण्याची समस्या आहे ती पूर्णपणे त्यांनी क्लिअर करून द्यावी, एवढी आमची कळकळीची विनंती आहे त्यांना। वारंवार आम्ही सांगूनही त्यांनी कुठे ऍक्शन घेतली नाही, तर आता तुमच्या माध्यमाने नक्कीच ते ऍक्शन घेतील एवढीच अपेक्षा आणि आमचा प्रॉब्लेम दूर करावा एवढीच त्यांना विनंती आमची। अशा प्रकारे नाल्यांची दुर्गंधीयुक्त साम्राज्य तात्काळ दूर करावे अशी मागणी या ठिकाणच्या कृषी कॉलनीतील नागरिकांनी केली आहे। मात्र या संदर्भामध्ये प्रशासनाशी संपर्क केला असता लवकरच सर्व नाल्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे असे आश्वासन देण्यात आले।